नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस मला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर म्हटलं चला आज ब्लॉग सुरुवात करते. तर आई आली होती, मग म्हटलं आईला सांगितलं चटणी बनव. तर आईने अशी पटकन अशी एक चटणी अशी बनवली आणि त्याची टेस्ट पण एवढी छान आहे. त्याचीच रेसिपी मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर चला आपण बघूया चटणी आईने कशी केली ती. आणि जेवणाचा ताबा घेतलाय किचनचा आणि आता म्हटलं ती आले ना तर असं वाटतंय जाऊ दे, जरा आराम पण सांगितलं डॉक्टरने करायला, तर करून घेते. तुला कुठला तवा पाहिजे? भाजायला जरासा हा घे ना, तोच घेऊ. हा घे. अशी आज ना ती मला पण आम्ही विसरलेले ॲक्च्युली. लहान आम्ही खायचो लहान असताना अशी काहीतरी, पण मला असं आठवत पण नाहीये. परवा ताईजवळ बोलताना ताई अशी बोलायची की मी पण ना कधी व्हेज खाते तेव्हा अशी काय बनवते चटणी म्हणून. म्हणलं हां. तर मला लक्षातच राहिलं नव्हतं. मग आता आईच्या पण तोंडातून आलं की आम्ही अशी चटणी बनवतो. मग म्हटलं चल आपण आज नाश्त्याला ना चटणी भाकरी खाऊया. तर तिने बघा खोबरं थोडंसं किसून घेतलंय, लसूणच्या पाकळ्या भाजून घेते आणि आमची टकाटक दिसते बघा. कारण आई आवरून आहे बसली तेव्हा आई एकदम व्यवस्थित दिसते. मीठ, चटणीसाठी ना सुकं खोबरं घेतलं आईने, लसूणच्या 7-8 पाकळ्या आणि सर्व भाजून घेतलं आणि एकदम मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आमचा मालवणी मसाला आहे तो मी टाकला. जवळपास 1.5 चमचे टाकला, म्हणजे आपल्याला जसं तिखट आवडतं तसं. तर ही चटणी ना 7-8 दिवस तरी व्यवस्थित राहते, कारण त्याच्यामध्ये आपण काही असं म्हणजे ओलं असं काहीच असं टाकलं नाही आहे. थोडंफार असं तेल टाकू शकतो, पण खायला खरंच एवढी टेस्टी आणि छान वाटली ना की अशी तोंडाची चव जी गेलेली असते ना, आपण म्हणतो काहीतरी असं तिखट असं किंवा काहीतरी असं खायची लहर येते. चटणी एकदम छान वाटली. आईने आता डब्यात भरून ठेवते. काय काय आहेत त्या असं म्हणजे आपण रोज बनवत नाही, विसरत जातो. मग कधी कधी असं लक्षात म्हणजे आपण हे खायचो. आवड आली तुम्ही त्याच्यावर भात पण खाता. मला नाही चांगला जर लागला नाही घरातलं दाल पाणी करू. हा, भरपूर दिवस झाले काहीच त्याच्यामध्ये आपण हे नाही टाकलंय. काहीच नाही. खोबऱ्याला ऑलरेडी तेल सुटलेलं असतं. आईने ना मग आम्ही दोघींनी म्हटलं चला चपाती चटणीचा नाश्ता करून घेतला आणि एवढी छान वाटली ना मला. असं फारच असं हे झालं होतं की ते मिळमिळ बरेच दिवस असं मिळमिळच मी खात होते. तर एवढं छान वाटलं. आणि सावी आजी आले म्हणून सावीचे लाड करून घेणं चालू होतं. ती एवढी आनंदी झाली होती ना, म्हणजे मला असं मी सांगू शकत नाही, एवढं तिला आनंद झाला होता. मग मी पटकन म्हटलं चला आता करते. एवढी ती आईला मध्ये हे करत होती. तर आई दिवसाने म्हणजे राहायला तिच्या बड्डेला रजत काय पटकन गेली होती 1-2 दिवस राहूनच. पण आता तर ती एवढी खुश झाली आणि आई बरोबर काय गप्पा मारते. केस ठेवायची आपण आता ती झोपणार आहे शांत. वा मस्त छान. असंच फिरवं तिचं केस. राहू दे आता मोठी झाल्यावर मग ती स्वतः करल काय करायचे. हा छान. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? हे काय आहे? शंको. हे कोण आहे? हे कोण? काऊचं बाळ. हे बरेच दिवस प्रश्न होता की कपडे तुझे ऑनलाईन कपडे छान आहेत किंवा कुठून घेतले असं. तर हे सर्व जेवढे मी कपडे घातले होते अंदमान ट्रिपला, हे सर्व ऑनलाईन कपडे होते. कुठलाही ड्रेस मी ऑफलाईन घेतला नव्हता आणि एकदम रिजनेबल. तुम्हाला प्राईस समजेलच, पुढे पूर्ण व्हिडिओ बघा, प्राईस समजेलच
की प्राईस असं ड्रेस बघून कोणाला वाटलंच नसेल की एवढे महाग आहे, म्हणजे एवढे ड्रेस असे आहेत, एवढे घातले तिने प्रत्येक दिवशी वेगळा ड्रेस, तर त्याची कॉस्ट वगैरे तर असं काही नव्हतं. मी एकदम रिजनेबल असे घेतले होते ड्रेस. तर हा जो ड्रेस आहे, बरेच जणांनी मला हा विचारला ड्रेस, आणि खरंच मला बघता क्षणी असा आवडलेला. थोडाच पॅटर्न असा वेगळा घ्यायचा. लाईट येतोय ना चांगला. तर असा हा ड्रेस आहे, म्हणजे पूर्ण, आणि त्याला पाठीमागून झीप आहे. इथून असा तो नेकमध्ये बांधायचा आहे बघा, असा बांधायचा. त्या फोटो मी टाकेन ना. असा पाठून झीप आहे आणि हातामध्ये असं घालायचा. हा ड्रेस ह्याची प्राईस मला जवळपास 350 ते 400च्या रेंजमधला हा ड्रेस आहे. 350च्याच रेंजमध्ये आहे. त्याची प्राईस मी जेव्हा घेतली त्याची लिंक आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आणि प्राईसचा फोटो पण असेल तुम्हाला. हा एक ड्रेस आहे, आणि हा ब्लॅक कलरचा ड्रेस मी पहिला घातलेला. पोर्ट ब्लेअरचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर व्हिडिओ बघा. हा एकदम सोबर आणि असा हा ब्लॅक कलरचा ड्रेस आहे. मी सहसा कधी घेतला नव्हता, तर म्हटलं एक तरी ड्रेस असा ब्लॅक कलरचा असावा म्हणून हा ड्रेस घेतला. हा पण 400 लाच आहे. हा मात्र मी फ्लिपकार्टवरून घेतला आहे. आणि अजून एक शॉर्ट्स व्हिडिओ आहे. तर हा ड्रेस, आणि हा ड्रेस कुठून घेतला तर गेस करा. हा ड्रेस कुठून घेतला, आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या ड्रेसचं वैशिष्ट्य? हा ड्रेस तुम्हाला मिंत्रावरती पण मिळेल, मिशोवरती पण मिळेल हा ड्रेस. आणि दोघांच्या प्राईजमध्ये बराच फरक आहे. 300-400 प्राईजमध्ये फरक आहे. मिंत्राची प्राईस जवळपास 800 to 900च्या समथिंग आहे, आणि ह्याची प्राईस मिशोवरती हा ड्रेस 550 or 600ला, 300 to 400चा डिफरन्स आहे. आणि मग मी विचार केला की एवढा महागाईचा ड्रेस घेऊन, 900चा ड्रेस घेऊन मी किती घालणार आहे वगैरे. मग म्हटलं चला मिशोवरून घेतला, आणि फर्स्ट टाईम मला मिशोचा हा ड्रेस प्रचंड आवडला. छान असा फिटिंगला वगैरे व्यवस्थित एकदम असा मिशोचा ड्रेस मला बसला. छान असा ड्रेस आहे. आणि हा स्कर्ट आहे, हा डेनिमचा स्कर्ट आहे. मला ड्रेस पाहिजे होता, आणि मला लेंथ आहे ना ती जास्त शॉर्ट नको पाहिजे होती, नीच्या खालीच अशी पाहिजे होती. तर हा डेनिमचा जो स्कर्ट आहे हा पण मला इथूनच फ्लिपकार्टवरून मिळाला. 550 वगैरे असा काहीतरी आहे हा ड्रेस स्कर्ट, आणि एकदम छान बसला. मस्त फिटिंगला एकदम कम्फर्टेबल फील होतं. चालताना वगैरे असं काही वाटत नाही, म्हणजे मी आता कुठेही घालू शकते असा हा तो स्कर्ट आहे. आणि ह्याच्यावरती जो मी टॉप घातलेला, तुम्हाला तो बार्थांचा व्हिडिओ बघितला असेल तर माहिती आहे. तर हा टॉप पण मी फ्लिपकार्टवरून घेतलेला. मला क्रॉप टॉप पाहिजे होता, आणि मला कॉटन मटेरियलचा पाहिजे होतं क्रॉप टॉप, आणि प्लस असं असं स्ट्रेचेबल पण जास्त मला पाहिजे होतं. म्हटलं आता स्ट्रेचेबल असं भरपूर काय काय म्हणतात, एक तर कॉटन पाहिजे, स्ट्रेचेबल नको असं. मग म्हटलं आता काय करणार, आणि क्रॉप टॉपमध्ये शिवते, आणि दिवस पण माझ्याकडे जास्त नव्हते. मग मी काय केलं, हा टॉप नॉर्मल टॉप ऑर्डर केला, आणि मग त्याला खालून थोडंसं कट करून त्याला माझा क्रॉप टॉप बनवलं. आणि एवढा छान वाटतो हा क्रॉप टॉप, म्हणजे कम्फर्टेबल वाटायचं. काय होतं, स्ट्रेचेबल मटेरियल असलं की आपली बॉडी एकदम स्ट्रेच असं वाटतं, एकदम फिटिंग टाईट वाटत नाही. तर ह्या ड्रेसमध्ये एकदम मला कम्फर्टेबल वाटलं. आणि हा एक ड्रेस आहे, हाच फक्त माझा 550चा हा एक मागवलेला ड्रेस आहे. हा मिंत्राचा मागवलेला, आणि हा पण प्युअर कॉटनचा ड्रेस आहे. बॅक साईड अशी आहे त्याची, आणि पुढे असा व्ही नेक आलाय. तर हे जे सर्व ड्रेस होते ना, तर हे सर्व ड्रेस घातले ते सगळे 1000च्या आतील ड्रेस होते. म्हणजे मी माझा सर्वात जर खर्च कमी आला ड्रेस साठी तर तो माझ्यासाठी आला. बाकीच्या म्हणजे कपडे थोडे तरी होते शॉपिंग. महेश यांची शॉपिंग तर आम्ही जास्तच ऑफलाईनच केली, आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते जी शॉपिंग जास्त केली ती मॅक्समध्ये केली आणि ट्रेंड्समध्ये केली. तर खरंच म्हणजे बॉईज शॉपिंग, जेंट्सची शॉपिंग ना मोस्ट ऑफ द त्या शॉपमध्ये खरंच छान आहे. आणि
प्रिंट्स म्हणा, प्रिंटचे शर्ट आता लेटेस्ट आले, टी शर्ट्स वगैरे, तर ट्रेंड्समध्ये एकदम रिजनेबल असे आहेत. भरपूर फिरलो आणि मी खरंच रिकमेंड करेन की जर शॉपिंग जेंट्सची करायची असेल तर मॅक्स आणि ट्रेंड्सला नक्की व्हिजिट करा, कारण तिथे कलेक्शन पण छान आणि मेन म्हणजे आपल्याला परवडण्यासारखं पण आहे. तर अशी आजचा शॉपिंगचा ब्लॉग होता आणि आता बघू उद्यापासून काहीतरी नवीन असं टाकेन. आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता थोडेच हे राहिलेत आपले सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी, तर आता मी पुन्हा एकदा नव्याने कमबॅक होते, तर प्लीज सपोर्ट करा. बाय बाय.